तथागत बुद्ध, भारतीय जनतेचे शिल्पकार विश्वभूषण परमपूज्य गौरीपद दत्तभाऊ आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन. आपण गेल्या 14 तारखेपासून 14, 15 आणि 16 3 दिवस सहलीमध्ये होतो. जसं आम्ही भारतीय बौद्ध महासभेनं आवाहन केलं होतं, त्या आवाहनाला इथल्या लातूरमधल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी त्याचबरोबर बऱ्याच प्रवासी बांधवांनी सहकार्य केलं. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. याच्यानंतरही जेव्हा ही सहल निघेल, लवकरच आम्ही महूची सहल काढण्याच्या विचारामध्ये आहोत. कारण 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण सर्वजण महूमध्ये साजरी करणार आहोत, असा एक आमचा मानस आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही दुसऱ्या सहलीचं नियोजन करत आहोत. ती सहल लवकरच निघणार आहे. आपण त्या पण सहलीला आपण सहकार्य करावं ही माझी आपल्याला विनंती असेल. त्याचबरोबर इथं या सहलीमध्ये ज्यांनी सहकार्य केलं, मग त्याच्यामध्ये कुणी प्रत्यक्ष असतील, कुणी अप्रत्यक्ष असतील, त्या सर्वांचं मी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार आणि पर्यटन विभागाचा उपाध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचे आभार मानतो. सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे हे जे ड्रायव्हर बांधव आहेत, या ड्रायव्हर बांधवांनी ज्यांनी आम्हाला अतिशय सुलभपणे सोयीस्करपणे घेऊन गेले आणि घेऊन आले, म्हणजे आमचा प्रवास अतिशय सुखकारक असा या ड्रायव्हर बांधवांनी केला. त्याबद्दल मी तुमचा मनापासून खूप ऋणी आहे. तुमचा आभार नाही मानणार, पण तुमचा ऋणी मी आयुष्यभर राहणार आहे. कारण तुमचा हा प्रवास माझ्या निश्चितच आठवणीत राहणार आहे. त्याचबरोबर आचार्य मामा जे आहेत आमचे धनराज सूर्यवंशी, या धनराज सूर्यवंशींनी सुद्धा मागच्या जवळपास 2-3 महिन्यापूर्वी नियोजन झालं होतं. त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसापूर्वी नियोजन झालं. ते तयार होते, पण त्यांना सहकार्य करण्यासाठी 2 भगिनींची आवश्यकता होती. त्या भगिनी सुद्धा आम्हाला मिळाल्या. त्याबद्दल त्या धावपळीमध्ये मग त्याच्यासाठी राजाभाऊ उभाळेंनी घेतलेलं जे काही परिश्रम आहे म्हणायला हरकत नाही. धावपळ त्यांनी केलेली, सूर्यवंशींनी केलेली धावपळ, त्यामुळं या 2 भगिनी पण आपल्याला मिळाल्या. आणि या 2 दिवसांमध्ये तर 3 दिवसांमध्ये या भगिनींच्या हातचं आपल्याला खायला मिळालं. आपण निवांतपणे फिरत राहिलो आणि त्यांनी त्या ठिकाणी मस्त आपल्यासाठी भोजन बनवलं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. जय हिंद.